आईनेच तिच्या 3 वर्षांच्या मुलीची हत्या केली। ही घटना समोर आली आहे। आईने 3 वर्षांच्या मुलीची हत्या करून चिमुकलीचा मृतदेह ट्रॉली बॅगेमध्ये भरून ती कचऱ्यात फेकून दिली। दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रॉली बॅगमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ माजली। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि मारेकरी समोर आला। गुरुवारी सकाळी संशयास्पद बॅग आढळली। बॅग तपासली असता त्यात चिमुकल्या मुलीचा मृतदेह आढळला। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। पोलीस तपासात मुलीचा मृतदेह परिसरातील एकाच खोलीत राहणाऱ्या मनोज कुमार आणि काजल कुमारी यांच्या मुलीचा मिष्टी कुमारीचा असल्याचं समोर आलं। ट्रॉली बॅग देखील याच कुटुंबाची असल्याचं समजलं। मुलीच्या हत्येची माहिती समोर आल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली। पोलीस तपासात वडिलांनी त्यांच्या मुलीची हत्या तिची आईनेच केली असल्याचा दावा केला होता। मृत मुलीच्या वडिलांनी व्यक्त केलेल्या संशयानंतर पोलिसांनी मुलीच्या फरार आईला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी सुरू केली। यावेळी महिलेने हत्येची कबुली देत यामागचं धक्कादायक कारणही सांगितलं। मृत मुलीच्या आई आणि आरोपी काजल कुमारीने सांगितलं की तिचे जिल्ह्यातील एका तरुणाशी मागील 1 वर्षापासून प्रेमसंबंध होते। तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं, पण तरुणाला प्रेयसीच्या मुलीसोबत राहायचं नव्हतं। यावर मार्ग काढण्यासाठी तिने मुलीच्या हत्येचा कट रचला। आरोपी आईने टीव्हीवरील क्राईम पेट्रोल पाहून स्वतःच्या मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून कचऱ्यात फेकून दिला। ज्या दिवशी मुलीची तिने हत्या केली त्या दिवशी दुपारी मुलीला घेऊन तिच्या मावशीकडे वाढदिवसाला जात असल्याचं पतीला फोनवरून सांगून गेली होती। तिने आधी घरात मुलीची चाकूने हत्या केली, त्यानंतर मृतदेह बॅगेत भरून ती फरार झाली। दुसऱ्या दिवशी चिमुकलीचा मृतदेह लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये आढळला। घरातून निघताना तिने सोबत तिचे दागिने, आधार कार्ड, इतर सामान घेऊन ती फरार झाली आणि फोनही बंद करण्यात आला होता। तपासावेळी पोलिसांनी आरोपी काजलचा फोन ट्रेस केला आणि तिला लोकेशनच्या आधारे सोमवारी तिच्या प्रियकराच्या घरातून अटक केली। तपासात महिलेने मुलीच्या हत्येचा बाब कबूल केली। प्रियकरासोबत राहण्यासाठी तिची लहान मुलगी अडचण ठरत होती। प्रियकराने तिच्या मुलीसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर तिने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं आहे।